हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी नवीन रेसिपी बघणार आहोत। तुम्ही बऱ्याच प्रकारची भजी खाल्ली असतील, पण ही भजी तुम्ही पहिल्यांदा ट्राय केली असतील ना, तुम्ही नक्की सांगा कमेंट करून की कशी लागली। तर आज आपण पुदिन्याची भजी करणार आहोत। तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर इथे पुदिना घेतलेला आहे। पुदिन्याचे आपण जेव्हा पुदिना आणतो बाजारातून तेव्हा आधी स्वच्छ धुतो, नंतर त्याची पानं निवडतो। ती पानं स्वच्छ धुवून घेतली ना आपण की ती बारीक कट करून घ्यायची। आता इथे मी जो पुदिना घेतला आहे ना तो बारीक असा कट करून घ्यायचा। तर इथे पुदिना बारीक कट करून घेतला आणि मोठ्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आपल्याला, जेणेकरून पीठ टाकल्यानंतर आपल्याला भिजवता येईल। एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला, त्याची वरची साल काढून घेतली आणि खिसणीने मोठ्या चॉपरने किंवा छोट्या जरी कशाने जरी खिसला ना तुम्ही, मोठा किंवा छोटा तर चालते। अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतला, त्याचं वरचं साल काढून घेतलं आणि तो काळा पडू नये म्हणून पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलं। तर तो इथे मी एक खिसून बटाटा टाकलेला आहे आणि एक कांदा टाकलेला आहे बारीक कट करून, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मिरची टाकलेली आहे थोडीशी। आता इथे मी मिरची कट करून टाकली। तुम्ही आलं लसूण आणि मिरची त्याची पेस्ट करून जरी टाकली ना तरी सुद्धा चालते। आणि इथे थोडंसं म्हणजे अर्धी वाटीला सुद्धा कमी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी बेसननुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद। तर हे पण हाताने मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर मिरची पावडर वापरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, ओवा पण टाकू शकता। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओवा जरी टाकला ना तरी सुद्धा ही भजी खूप छान लागतात। आणि आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया। ह्या भज्यासाठी आपण कुठेही सोडा वापरलेला नाही, अगदी साधीच भजी आहेत, पण इथे आपण सोडा वापरणार नाही आहोत। तर इथे आपण हे असंच मिक्स करून घ्यायचं, कारण इथे पाण्याची गरज आपल्याला लागणार नाही। असंच हाताने आपण मळून घ्यायचं, जेणेकरून काय होतं की पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ताजा पुदिना असला की त्याला त्याचं जसं आपण मीठ टाकलं ना कुठल्याही भाजीमध्ये तर ती पाणी सोडते, तसंच इथं पुदिन्यामध्ये जेव्हा आपण मीठ टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामुळे थोडासा त्याला ओलावा असतोच ताजा असल्यामुळे। तर आपण असंच मिक्स केलं, इथं कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे काय होते की भजी आपली कुरकुरीतसुद्धा होतात व आपल्याला सोडा वापरण्याची गरज पडत नाही। तर इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता इथे आपलं तेल गरम झालं, आपली आपण ह्याच्यामध्ये भजी सोडूया। टाकून झालेली आहेत। तर ही भजी लगेच हलवायची नाही, थोडा वेळ अशी तळू द्यायची खरपूस, थोडासा सोनेरी रंग आला की एक चम्मच किंवा जे काही असेल आपल्याकडे त्याने थोडीशी हलवायची। म्हणजे कसं जर खाली म्हणजे पहिल्यांदा आपलं तेल गरम नसतं, जे खूप असं कडकडीत केलं की लाल पडतात आणि खूप नसेलच गरम तर मात्र चिटकून बसतात। त्यामुळे भजी तळताना नेहमी व्यवस्थित तेल असं गरम करून घ्यायचं, जेणेकरून आपण टाकल्यानंतर भजी तळतात असं। तर इथे आपण हलवून घेतलं, पॅनच्या तळाला चिटकलेली नाही कारण व्यवस्थित तेल गरम झालं होतं। सोनेरी रंगावरती तळून घेऊया। तर इथे आपली भजी तळत आहेत, तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा। तर इथे आपली भजी तळून झालेली आहे, तर ही आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सगळी भजी तळून घेऊया। तर इथे आपण सगळी भजी आपली तळून झालेली आहेत, तुम्ही बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहेत, क्रिस्पी झालेली आहेत, कारण इथे कुठेही आपण पाण्याचा वापर केलेला नाही आणि सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही। आपली पुदिन्याची भजी तयार झालेली आहे की नाही, अगदी छान आणि झटपट होणारी रेसिपी आणि नवीन सुद्धा आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, कशी लागली। ज्यांना पुदिना खायला आवडतो ना त्यांना ही भजी नक्की आवडतात। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कारण ज्यांचं नवीन चॅनल आहे त्यांना एक लाईक किंवा एक सबस्क्राईब जरी वाढला तरी खूप प्रचंड आनंद होतो। त्यामुळे चॅनलला व्हिडिओ बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा एका नवीन रेसिपीसोबत।